एक महत्त्वाची अपडेट, निदा खानला कोर्टात हजर करणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये निदा खानला कोर्टात हजर केलं जाईल। नाशिकच्या देशभरात गाजलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातली मुख्य आरोपी आहे निदा खान आणि ती सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि कोणत्याही क्षणी तिला कोर्टात हजर केलं जाईल। TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला थोड्याच वेळात आता नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। न्यायमूर्ती केदार जोशी यांच्या न्यायालयासमोर तिला हजर केलं जाईल। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। निदा खानला काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांच्या एका टीमनं छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं। रातोरात ट्रान्झिट रिमांड घेऊन तिला नाशिकला काल रात्री उशिराच आणण्यात आलं आणि आता प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निदा खानला आता न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पोलिसांना निदा खान संभाजीनगरमध्ये कुठे राहते याचा सुगावा लागला होता। पोलीस तिच्यावर पाळत ठेवून होते। एवढंच नाही तर ती संभाजीनगरच्या कुठल्या भागात राहते, तिच्याबरोबर घरातले कोण कोण सदस्य आहेत, किती सदस्य आहेत, ते किती वेळेला येतात जातात यासह निदा खानच्या प्रत्येक हालचालीवर गेले 3 दिवस नाशिक पोलिसांचं एक विशेष पथक बारकाईनं नजर ठेवून होतं। अखेर योग्य संधी साधून आणि नियोजन करत निदा खानला नाशिक पोलिसांच्या या टीमनं ताब्यात घेतलं आणि अवघ्या काही मिनिटात वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली। आणि काल रात्रीच निदा खानला प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, काय अधिक माहिती आहे? निदा खानला किती वेळाने इथून नेलं जाणार आहे कोर्टाकडे? कुठल्या कोर्टात हजर केलं जाईल तिला? म्हणजे अगदी थोड्या वेळामध्ये तिला नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पण जर बघितलं तर निदा खान ही जवळपास 42 दिवसांपासून फरार होती। 42 दिवसांपासून तिचा शोध सुरू होता। देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये जो बलात्कार आणि धर्मांतर दबावाचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये दानिश शेख आणि तौसिफ अख्तर हे खरं तर 2 मुख्य आरोपी आहेत आणि त्यामध्ये सह आरोपी म्हणून निदा खानला करण्यात आलेला आहे। निदा खानवर आपण जर बघितलं तर जी पीडित आहे तिच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्मांतराचा जो ऍप आहे तो तिने टाकून दिलेला होता। यासोबतच त्यावरती धर्मांतरासाठी दबाव टाकलेला होता। त्यासह गेल्याच वेळी आपण जर युक्तिवाद बघितला की निदा खानला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज हा दाखल करण्यात आला होता। निदा ही गरोदर असल्याचं कारण देखील पुढे करण्यात आलेलं होतं आणि त्यावरती सुनावणी पार पडली होती। जवळपास 3 तास ही पूर्ण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला होता। जोरदार युक्तिवाद झाला होता, मात्र अखेर जामीन अर्ज जो आहे तो फेटाळून लावण्यात आला होता। दरम्यान यावेळी जो काही युक्तिवाद केला होता त्यामध्ये देखील निदा खानवरती गंभीर आरोप करण्यात आलेले होते। ते दानिश आहे किंवा तौसिफ असेल यांच्या माध्यमातून खरं तर कुठेतरी इथं धर्मांतर हे केलं जात होतं, तिला मलेशियाला पाठवलं जात होतं। यासोबतच मालेगाव पार्टीचा देखील एक उल्लेख करण्यात आलेला होता की या मालेगाव पार्टीचा तिचं धर्मांतर केलं जाणार होतं। तिचे वैयक्तिक किंवा असतील, शैक्षणिक असतील, असे जवळपास 23 कागदपत्र जे आहेत ते देखील मालेगाव पार्टीकडे देण्यात येणार होते, असं देखील समोर आलेलं होतं। आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता निदा खान आमच्या ताब्यात मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। निदा खानला जर जामीन अर्ज मिळाला तर इतर साक्षीदार देखील पुढे येणार नाहीत किंवा इतर साक्षीदार असतील, पीडित असतील, तरुणी असतील, हिच्यावरती निदा ही दबाव आणू शकते, असं देखील कारण हे देण्यात आलं होतं। दरम्यान आपण बघितलं तर अटकपूर्व जामीन तर फेटाळला होता, मात्र तरी देखील निदा ही ताब्यात येत नव्हती। निदा खानच्या मागावरती नाशिक गुन्हे शाखा असेल, SIT असेल, काही तांत्रिक पथकं देखील तयार करण्यात आले होते। या सर्वांच्या आधारे 4 पथकांच्या आधारे तिचा शोध हा सुरू होता। डिजिटल पुरावे, जे मोबाईलचे पुरावे होते, तांत्रिक जे काही पुरावे होते ते खरं तर यामध्ये अत्यंत महत्वाचे होते आणि त्याच आधारे निदाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून पथक जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून होतं। नारेगाव हा जो परिसर आहे खरं तर वर्दळीचा हा संपूर्ण भाग आहे आणि या भरवस्तीमध्ये निदा ही आपल्या कुटुंबासह राहत होती, हे देखील समोर आलेलं आहे। दरम्यान निदाला अटक करण्यासाठी देखील पोलिसांनी एक विशेष मोहीम ही राबवली होती। जवळपास 20 जणांचं पथक जे आहे ते यामध्ये तयार करण्यात आलं होतं। यामध्ये महिला पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचा समावेश होता। यासह आपण जर बघितलं तर कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी पूर्णतः खबरदारी ही बाळगली होती। यामध्ये बघितलं तर एक विदाऊट ड्रेस पोलीस तिथे गेलेले होते। पोलिसांच्या पोशाखामध्ये कोणीही नव्हतं। यासह खाजगी वाहनांचा देखील यामध्ये वापर करण्यात आला होता। पोलिसांचा वापर जो आहे तो टाळण्यात आलेला होता आणि ही मोहीम पूर्णतः राबवण्यात आली आणि निदाला काल आपण बघितलं तर तिला दुपारी ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर तिथे
ट्रान्झिट रिमांडसाठी देखील तिला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिला अटकही करण्यात आली आणि मध्यरात्री जर बघितलं तर नाशिकमध्ये आणण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये आपण बघितलं तर देवळी कॅम्प पोलीस ठाण्याचा जो गुन्हा होता ते तिला नेण्यात आलं. स्टेशन डायरीमध्ये नोंदही करण्यात आली. देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये महिलांना ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीयेत, त्यामुळे नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये तिला आणण्यात आलेलं आहे आणि अखेर आज तिची चौकशी पूर्ण झालेली आहे. दरम्यान निदासोबत तिचं कुटुंबीय देखील इथे पोहोचलेले आहेत आणि या कुटुंबाकडे देखील पोलिसांनी विचारपूस केली आहे, त्यांची देखील चौकशी केली आहे. तिला कोणी कोणी आश्रय दिला होता यासह इतक्या दिवस ती फरार होती असं देखील बोललं जाते की निदा या संपूर्ण काळामध्ये. बर प्रांजल, मी तुला थोडंसं थांबवतो कारण आपण दृश्य पाहतो आहोत आणि आता पोलिसांच्या हळूहळू हालचाली दिसत आहेत. कुठल्याही क्षणी निदा खान इथून बाहेर येऊ शकते आणि तिला विशेष वाहनातून थेट कोर्टामध्ये नेलं जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणांमध्ये लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.